अब हमारी अमीरी देखी आपने. देखो ऐसा. हर हर महादेव मित्रांनो, आप्पाच्या गप्पा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर आता मी जाणार आहे मी दाढी करायला आणि मी दाढी झिरोच करणार आहे. आता 2 वर्ष झाले मी कधी झिरो केलं नव्हतं दाढी. तर आता आणि आजच जाणार आहे बघा मी गावाकडे. आम्हाला सुट्ट्या लागल्या, आता सगळं झालं, पेपर होते एवढे दिवस, त्याच्यामुळे आता घरी जाणार आहे आज संध्याकाळी. तर गाईज आता आम्ही आलो जेवण येतो. आणि इथं काकाने केले तर आम्हाला काय वटाण्याची भाजी आणि दुसरी बटाट्याची. आणि वैब्या 2 शब्द बोल बरं गाईजला. 2 शब्द बॅग आहे तर आता बघू. आता तुम्हाला रेल्वे स्टेशन वरती भेटतो. तर गाईज आता इथल्यासाठी हा भाऊ पण आहे का, भाऊला बघा, फक्त भाऊला बघा, मग कोणाला भी नका बघू. भाऊ 2 शब्द. गाइज अब हम आ चुके हैं रेलवे स्टेशन पर और यहाँ पर पूरा डिब्बा का डिब्बा रिकामा है. मतलब आखा डब्बा हमने बुक किया है. देखो ये यहाँ से शुरू हो गया तो पूरा डब्बा खत्म होने तक हमारी ही जगह है. कोई भी नहीं है यहाँ पर. सो मैं गाइस दूसरे डब्बे में जा सकता हूँ, पर हमारा वहाँ पर लैपटॉप रखा हुआ है. और ये देखो यहाँ मंजू है, ये देखो ये बोल रहे हा ना, अख्खा बोगीत बुक केलेली आपण. कोणी चलो. गाइस अब हमारी अमीरी देखी आपने. देखो ऐसा होता है. ये देखो हमने यहाँ पर रखा है हमारा सामान. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत उदगीर मध्ये. तर सुमारे किती वाजलेत तर बघा 4:15 उलट दिसत असेल टाइम, पण 4:15 झालेले आहेत. आता उतरलोय, आम्हाला आहे 5:30 वाजता बस. तर इथून आता आम्ही निघतो 5, 5:15 वाजता निघतो बस स्टँडला. आणि आता 6 वाजलेले आहेत आणि मी आता आलोय आमच्या घरी, म्हणजे घराच्या बाहेर आहे. तर बघा आमचं घर, मी नंतर तुम्हाला पूर्ण घर वगैरे दाखवतो. तर आता मी गेल्याबरोबर झोपी जातो. काहीच आता मी निघालेलो आहे शेताकडे. काहीच मी आता आलेलो आहे आमच्या शेतांमध्ये. पण मला काहीतरी शेतामध्ये वेगळंच वाटतंय, कारण इथलं झाड कापलेलं दिसतंय. म्हणजे ते झाड पडायला आलं होतं म्हणे, त्यामुळे कापलेलं आहे. ते आमची ही गाय आणि आमचा राजा बघा, राजा कसा बसलाय, उठला बघा राजा. बघा काहीच हे आमचं ऊस आणि इथं होतं सोयाबीन आता कापलं गेलं झालं. बघा हे तूर आणि सोयाबीन दोन्ही मिक्स होतं, ते पण कापलंय, घास वगैरे झाली. इकडं पण ऊसच आहे. ऊस जाणार होता पण थोडासा ओला असल्यामुळे ते त्या लोकांनी बघून गेले. तर आता मला घ्यायची चिंच, कारण आता मला खायची भज्जी. वेळामोसेला मी आलो नव्हतो, त्यामुळे आता मी म्हणलं मला भज्जी करून द्या, तर म्हणे चिंच घेऊन ये शेताकडून. तर गाईज मी आता जातो आमच्या रोडच्या पलीकडल्या शेतात, म्हणजे आम्ही त्याला खालच्या शेतात म्हणतो. हे बघा इकडं, आणि याला या साईडला कोट्याच्या साईडला म्हणलं तर त्याला वरच्या शेतात म्हणतो. बघा काहीच इथे नवीन ऊस लावलेलं दिसतंय आणि इथं थोडं गाजर गवत पण आलेलं आहे. मी पूर्ण खाली आलेलो आहे. तर इकडं आहे करडा पेरलेला. काही करडा छोटा आहे, काही करडा मोठा आहे, कारण थोडस फिरलं होतं, म्हणजे वापलं नव्हतं, त्यामुळं असं आहे. बघूया बांबू कुठे लावलेले. बांबू पण लावले होते पप्पांनी मागच्या या दिवाळीला. ते कुठे लावलेले मला माहिती नाही. बघितलात किती कोथिंबीर काढली. आता त्या कोथिंबीरचे 100 रुपये पण नाही येणार, म्हणजे 30 रुपये किलो विकली जाईल. आता ते असेल बघा 3 किलो, मे बी 3 किलो असेल. ते काढायला किती दीड तास लागला, 1.5 ते पावणे 2 तास. गाईज आता मी माझ्या मित्रासोबत इकडे जरा फोन टाकवायच्यात ऐकत माझ्या गाईजला. गाईज मी आता आलेलो आहे आमच्या मारुतीच्या मंदिराकडे मी तेव्हा शेतावरून आलेलो आहे आणि मी बाहेर पण गेलो होतो. आता ते तुम्ही बघितला तसं, आता ते काहीतरी पदराचा कार्यक्रम होता लक्ष्मीचा म्हणे, ते बघितलात. आता ते काहीतरी माहिती नाही काय होतं, ते लक्ष्मीचा कार्यक्रम आहे एवढं असं म्हणले. तर आता आजच्यासाठी एवढंच. आता घरी भज्जी करायलेत, आता ते उद्या जेवल मी. मस्त कडक भाकरी वगैरे, तुम्हाला ते दाखवतो पण त्याच्यामध्ये. तर आता भेटूया डायरेक्ट उद्याच्या ब्लॉग मध्ये. सो गाईस टाटा, भेटूया उद्या. बाय बाय, टाटा टाटा.